त्या पुणे ते सांगतील पुसले अंतकरण बोधले संकल्पालय. अविद्येची अनिदा किंवा अज्ञानाची अनिदा जोरत होता बदबाबा तो स्वस्वरूपे प्रबुद्धा चैला की. महावाक्याचे नावे गुरुकृपेचे लिथावे माता हात ठेवला नवे थापटला वैसा. तैसा विश्व स्वप्नेशी माया नील सांडणे रंजा चैला अद्वयानंदपणे जो सहज बोलणे हित उपदेश करुणे सायास शिकविते. त्यांच्या सहज जरी कृपा दृष्टी जरी पडली त्यांचे सहज शब्द जरी ऐकले तरी माणसाचा अभिमान जातो, अज्ञान जातं, काम क्रोध जातात. त्यांच्या वाक्याचं ते सामर्थ्य असतं. रागावलेला जरी मनुष्य असला त्यांना पाहिलं तो काय होऊन जातो, शांत होऊन जातो. किती कायला मनुष्य असला, किती क्रोधी मनुष्य असला, त्यांच्या दर्शनामध्ये सर्व काही निवृत्त होतं. म्हणून विदळित अमंगळ कुळ. पुढे ज्ञानोबा बोलतात निगम आगम द्रोम फळ. संत जे आहेत ते फळ आहेत. कशाचं फळ आहेत, कोणत्या झाडाचं फळ आहेत, वेद शास्त्र हेच कोणी झाड आहे. आणि त्या झाडाचं परिपक्व असलेलं फळ म्हणजे काय आहेत, वेद आणि शास्त्राला झाड म्हटलंय. परमात्मा जो आहे तो शास्त्रीक गम्य वेदैक गम्य आहे. शास्त्राने तो जाणला जातो, वेदाने तो जाणला जातो. म्हणून शास्त्र योनित्वात असं सूत्र आलं ब्रह्मसूत्रामध्ये. किंवा वेदाने शास्त्राने जे अनुष्ठान सांगितलेलं आहे, कर्म उपासना सांगितले ते केल्यानंतर अंतःकरण शुद्धी होते, अंतःकरण स्थिर होतं, परमात्म्याची प्राप्ती होते. तैसा प्रतिपाद्य ईश्वरू लागी गोचरू. श्रुतीचा निरंतर अभ्यास करणे. बरोबर, श्रुतीचा अभ्यास करावा लागतो. नाहीतर मग काय करावं लागतं, शास्त्राचं तरी तस्माच कार्या कार्य विवेकी शास्त्राची करावी पारखी अकृत्यते पुढे लोकी वाळावेला. परमात्मा असे जे वस्तू असे ते ज्ञान असतं. शास्त्रात गम्य परमात्मा आहे. शास्त्रीय वाचून एके नाही, ज्ञानी वाचून एके. शास्त्र पाहिजे, वेद पाहिजे, पण या सगळ्या वेदाचं शास्त्राचं फळ काय? शास्त्राने आपल्याला काय प्राप्त होणार आहे, वेदाने आपल्याला काय प्राप्त होणार आहे, वेदाध्ययन करून काय प्राप्त होणार आहे? स्वर्ग फळ आहे का? लौकिकातल्या वस्तू प्राप्त होणं फळ आहे का? स्मृतीशास्त्राचं अनुष्ठान करून फळ कोणतं प्राप्त व्हायला पाहिजे? या सगळ्याचं फळ जर काय असेल तर परमात्मा आहे. एक नारायण वेद अनंत बोलला किंवा वेद जवळ जाते श्रुती म्हणती नेती नेती. ओम नमो अद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्य आत्मा. वेदाचं शास्त्राचं फळ वर काय असेल तर तो परमात्मा आहे आणि तत्स्वरूप संत झालेले आहेत. म्हणून ते सुद्धा वेद शास्त्र वृक्षाचं काय फळ आहे.
आपल्याला सगळं वेदशास्त्राचं फळ प्राप्त करून घ्यायचं असेल तर आता वेदशास्त्राकडे जाण्याची गरज नाही. श्रुती स्मृतीचे अर्थ आपणच मूर्त अनुष्ठाने जगावे वडील जे तवाची आचरती पाविले. तुका तरी सहज बोलवाने त्याच्या वरी वेदांत आहे. वेदाचा तो अर्थ आमाशीचे ठावा. म्हणून तुकाराम महाराज स्वरूप बनवले वाचा बोला वेद आणि ते करू संती केले ते. म्हणून भागवताचं वर्णन करताना निगम कल्पतरोर गमितम फलम म्हटलं. संत हृदय आहेत हे फळ आहेत. आपल्याला जर सगळ्याचं फळ पाहिजे असेल तर आपण संतांच्याकडे गेलो की वेदशास्त्राचं फळ आपल्याला मिळतं. ते आपल्याला उपदेश करतात ते वेदशास्त्रालाच करतात पण आपल्या भाषेत. म्हणून संत सुद्धा काय आहेत प्रणरूप आहेत. आणि पुन्हा वर्णन केलं फलप्रद ते फळ आपल्याला देणार आहेत. ते स्वतः फलस्वरूप झालेले आहेत पण फलस्वरूप झाले तसेच राहिले असं नाही. ते फळ आपल्याला सगळ्यांना ते घेऊन आलेले आहेत. अवतार तुम्हाला किती जरी आपण अध्ययन केलं किती जरी साधनं केली तरी सुद्धा ती फलद्रूप होतील सांगता येत नाही. संत आले पाहिजे जीवनामध्ये. संत जर आले नाही तर ती साधनच प्रतिबंध निर्माण करतात. यज्ञ यागे स्वर्ग भोगा आडव होती. जसं मानवाने किती शेतीची मशागत केली बागेची मशागत केली पाणी घातलं खत घातलं पण तरी सुद्धा फळे शेताच होती. बहुतर गाडी शिजवण्यासाठी ताडून जन्मे काढू आती फळे शेताच रीती वसंत पावे. म्हणून संत रूपे वसंत आला वाहण्यामध्ये. आता उपाय वसंतो जो आज्ञेचा अभाव तंतो अमूर्तची परिमूर्तो कारुण्याचा. ज्ञानोबराय म्हणतात साधकाच्या उपाय रूपे वनातला वसंत ऋतू. आता उपाय वन वसंत आज्ञेचा अभाव तंतू. आज्ञा म्हणजेच ब्रह्मविद्या किंवा शास्त्र. या शास्त्राचा अभाव तंतू म्हणजे काय? अभाव तंतू म्हणजे मंगळसूत्र. हे विद्या जो आहे तिच्या गावातलं मंगळसूत्र म्हणजे संत आहेत. म्हणजे ते जर नसेल संत नसतील तर विद्या जो आहे ते फलद्रूप होत नाही. विद्या उद्या राहते तिला काय मनभाव होत नाही. आज्ञेचा अभाव तंतू विद्या त्यांच्याशिवाय राहू शकत नाही. विद्या त्यांच्या माध्यमातून आली तरच त्या ठिकाणी सदय आहे. आणि अमूर्त आहेत ते खरं पण मूर्त झाले कशामुळे? कारुण्याचा. त्यांच्या अंतकरणात ती दया येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. आणि ते कशा करता आले? फळप्रद आपल्याला फळ देण्याकरता आले. फळ प्रदान करतात. ते कोणतं फळ प्रदान करतात? जे त्यांना प्राप्त झालंय ते. वेदशास्त्राचं फळ कोणतं आहे? मोक्ष. मोक्षपादान हे फळ. या दोन्ही केवळ साधन ज्ञान तेने मोक्षपादान फळ. या दोन्ही केवळ साधन ज्ञान. अविद्यानाशु हे स्थळ तेने मोक्षपादान फळ. या दोन्ही केवळ साधन ज्ञान. अविद्यानाशु हे स्थळ. फळ कोणता हो? आत्यंतिक दुःखाची निवृत्ती परमानंदाची प्राप्ती. नाही तर मग बीज आणि फळ हरीचे नाम. ते हरीचं नाम जे आहे ते बीज आणि फळ आहे.
संत तो फळ देतात. म्हणून त्यांना फळप्रद म्हटलं. प्रकर्षाने देतात ते. त्यांना जे फळ प्राप्त झालं ते सगळ्यांच्या करता देण्याकरता ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वरी सुद्धा काय फळ आहे. युगम कल्पतरोर नमितम फलम. आता होता सुखमुखात म्हणण्यापेक्षा इथले सुख आहे हे सुद्धा फळ. पण सुखाचार्य कोण इथले? तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, त्यांची चोच व्हायला लागली. ज्ञानेश्वर महाराजांची चोच व्हायला लागलेली आणि त्यामुळे तो अभूक रसा मानवला आहे. अमृत द्रव संयुतम आहे. दातावर फळ त्यांनी आपल्याला दिलं फळप्रद की जे फळ चाखल्यानंतर मोक्ष तर मिळेल पण मोक्षाला सुद्धा तुच्छ करण्याचे सामर्थ्य. आम्हाला वाचा वाचायचे, आम्हाला मोक्ष नको. आम्हाला ज्ञानेश्वरी वाचायचे, आम्हाला मोक्ष नको. ज्ञानेश्वरी श्रवण करण्याकरता, ज्ञानेश्वरी वाचण्याकरता, ज्ञानेश्वरी ऐकण्याकरता, अभ्यासण्याकरता जन्माला जन्म म्हणून हे फळ आहे. हे फळ आपल्याला दिलं त्यांनी. एकनाथ महाराजांनी इतकं गोड फळ दिलं एकनाथी भागवत नावाचं. तो काय म्हणे, भागवत केले श्रुत सकळा. तेव्हा फळाचे महादूत पातळी प्रभू. पण हे फळ आपल्याला मिळालं म्हणून जे जे देव प्रभव निगवताय मंगळ कुळ निगम आगम द्रुम फळ फळ प्रद. ते प्रबळ आपल्याला हे फळ देण्याकरता त्यांच्याकडे बळ आहे. फळ देत असताना त्या ठिकाणी आपल्या बलाचा उपयोग ते करतात. अगोदर जो साधक त्यांच्याकडे गेला त्याच्या जीवनातला अवुभा घालवतात, अशुभ वासना घालवतात, सगळं वाईट घालवतात, आसुरी संपत्ती घालवतात, त्याला बाह्य संपत्ती देतात. अवुभा मायाचा लागून वारा आयुष्या बाळा बोलिले. नंतर कमीत आपला निगम आगम ब्रह्म फळ. निगम आगम ह्याच कोणी वृक्ष आहे, हे वृक्ष जे आहेत याचं जे फळ आहेत ते तत्स्वरूप झालेले आहेत, मोक्षरूप झालेले आहेत, परमात्मरूप झालेले आहेत. आणि ते फळ ते मुक्त असताना संत सज्जने माननी दुकाने जवानी व्यापाने मुक्तीची वावाडी मावानी मांडी. ते फळ ते आपल्याला मुक्त असताना देतात. असे संत आहेत. दुसऱ्या वेळीचा विचार आज झाला. तिसऱ्या वेळीचा विचार उभा करू. पुंडलीकर धारी ठेवलं श्री ज्ञानदेव थांबाव 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 थांबा. पुंडलीकर धारी ठाण श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु जोग महाराज की